इंडियन थाली बेसन, लाल तिखट, हळद, गरम मसाला, धणे जिरे पावडर आणि मीठ, पाणी घालून त्याचा डो करून घ्यायचा। डो झाल्यानंतर त्याला छान हाताने लांबट असं करून घ्यायचं आणि त्याचे सारखे काप करून घ्यायचे। लांबट असे काप करून आपण घेतलेले आहे सारखे। आणि गरम पाणी पॅनमध्ये घेतलं, त्यामध्ये ते टाकायचं, थोडं एक उकळी येऊ द्यायची आणि नंतर तोपर्यंत कांदा कापायचा आणि मिक्सरमध्ये लावायचा आणि टमॅटोही एक कापायचा, तोही लावायचा, याची पेस्ट करून घ्यायची। कढईत तेल घेतलं, मोहरी टाकली आणि पेस्ट टाकला आणि छान 2 मिनिटं छान होऊ द्यायचं। तेल वर आलं आहे येईपर्यंत त्यामध्ये धणे जिरे पावडर, गरम मसाला, तिखट, हळद, मीठ आणि आलं लसणाची पेस्ट टाकून छान एकत्र करायचं। तेही 2 मिनिटं छान व्यवस्थित होऊ द्यायचं। थोडं पाणी घालायचं आणि आपण ते बेसनाचे गाठियासारखे केले तेही घालायचे आणि की सुंदर भाजी होते, ही छान लागते खायला। आता आपली भाजी तयार झाली आहे। थोडं 5 मिनिटं ठेवायचं आणि छान आता काढल्यानंतर झाकण काढल्यानंतर छान असं भाजी तयार झालेली आहे। आता कोहळं घ्यायचं, कोहळ्याला काप करून घ्यायचे, त्याला सोलून घ्यायचं, त्याचे बिया पण काढायच्या आणि आता काप करायचे। काप केल्यानंतर काप पूर्ण झाले, कढईमध्ये पाणी घ्यायचं, भोपळ्याला टाकायचं आणि होऊ द्यायचं गरम पाण्यामध्ये। आता आपला भोपळा तयार झालेला आहे। अर्धा भोपळा घ्यायचा, त्याची आपण कोशिंबीर करतोय आहे। भोपळ्याला चमचाने मॅश करायचं, त्याच्यात साखर, दही आणि मीठ घालायचं आणि वरून जिरं मोहरीची फोडणी द्यायची। फोडणी दिल्यानंतर आपलं चटणी तयार झाली आहे। थोडा भोपळा बाजूला ठेवलेला तो त्यालाही मॅश करायचं, त्याला मॅश करून छान पूर्णपणे व्यवस्थित मॅश केल्यानंतर त्यामध्ये 2 चमचे साखर टाकायची आणि ते पण व्यवस्थित एकत्र करून घ्यायची आणि नंतर गव्हाचं पीठ टाकून तेही एकत्र करायचं। गरम भोपळ्यामध्ये साखर घातली की ते छान पाणी सुटतं, त्यामध्ये वरून पाणी घालायची गरज नसते आणि छान व्यवस्थित एकत्र गव्हाचं पीठही एकत्र झालं आहे। हाताने करून घ्यायचं, स्मूथ होऊन जातं। आता एका कढईमध्ये तेल घेऊन ते टाकायचे। विदर्भामध्ये याला बोंड म्हणतात। हे आता आपले बोंड तयार झाले आहे। जुन्या काळी पावसाराला हे बोंड करायचे, भोपळा लागला की हे बोंड तयार करायचे आणि पाहुण्यांना खायला पण द्यायचे। आपले आता बोंड तयार झाले आहे ब्राऊन कलरचे। असे सगळे बोंड आपण तयार करून घेऊया। त्या ब्राऊन कलरचे बोंड आपले तयार झाल्यानंतर त्यामध्ये तीळही घातलेली आहे मी, त्यात तीळही घालायची। व्हाईट तीळ असते ना, पांढरी, ती घालायची। चपातीही शेकून घेऊया। चपात्याही आपल्या शेकून झालेल्या आहे। आपली आता थाली पूर्णपणे आपण तयार करणार आहोत। चपाती तयार होऊन आपली आता वरणाला पण फोडणी देऊन